नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 3 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 3 नोव्हेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. मुळातच जीवनाकडे बघण्याची दृष्टी यांची सकारात्मक असते आणि ऊर्जा यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येते. यांच्या वैयक्तिक जीवनात कितीही जरी दुःखे असली, तरी जीवनाकडे मात्र हे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहतात. आशावादी दृष्टिकोन यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. म्हणजे यांच्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला अजिबात समजणार नाही, की यांची वैयक्तिक दुःख किती आहेत. तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायचं. उगाच उगाच नकाराचा पाढा वाचायचा नाही, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. आणि म्हणूनच यांचं व्यक्तिमत्व बऱ्याचदा सर्वांना हवंहवसं वाटतं. यांचं बोलणं सुद्धा अतिशय चांगलं असतं. दुसऱ्याला शब्दांनी ही दुसरा घायाळ होणार नाही किंवा दुखावला जाणार नाही याची काळजी या व्यक्ती नेहमीच घेत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकडे मॅच्युअर्डपणा सुद्धा खूप चांगला असतो. समजूतदारपणा खूप चांगला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडजस्ट. या व्यक्ती ॲडजस्ट करायला कधीही तयार असतात. त्यामुळे कोणाशी वादविवादात जाणं, विरोधात जाणं हे यांना तसं जमत नाही किंवा त्यांच्याकडून तसं होत नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर त्याच्या अपरोक्ष काही त्याचे वाभाडे काढायचे, हा प्रकारही यांच्यामध्ये अजिबात दिसून येत नाही. देवभोळे असतात, सदाचारी असतात, सरळ वागणारे असतात आणि कुलाचारावरती विश्वास ठेवणारे असतात. एकंदरीत ह्या व्यक्ती ज्या असतात, यांच्यामध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो, तो भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करताना दिसतात. केवळ ज्ञानासाठी ज्ञान मिळवणाऱ्या या व्यक्ती असतात. त्यामुळे पैशाची खणखण यांना सहसा ऐकू येत नाही. अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामध्ये सहसा दिसून येत नाही आणि त्यामुळेच बऱ्याचदा थोडंसं करिअरच्या बाबतीत मागे पडल्यासारखं वाटतं, परंतु त्याची तमा त्यांना नसते. कारण मुळातच ज्ञान हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं आणि म्हणूनच या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती मनापासून नेहमी आनंदित असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तींच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत फारसं काही पुढे जात नाही. कारण खूप मेहनत करून खूप खूप पैसा कमवणं हा मुळातच त्यांचा उद्देश नसतो. ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, त्या आवडीचं क्षेत्र आहेत त्यामध्ये रमणारे असतात. त्याचप्रमाणे रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये फार कमी येतात आणि एकदा आलं की रिलेशनशिप अगदी इमानीद्वारे निभावतात. रिलेशनशिपच्या बाबतीत फारसे काही ते अग्रेसिव्ह नसतात किंवा पॉझेसिव्ह सुद्धा नसतात. हाच प्रकार वैवाहिक जीवनाच्या बाबतीत सुद्धा दिसून येतो. त्यामुळे रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन यामध्ये या व्यक्ती समाधानी असतात. मुळातच समाधान हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण गुण समजला जातो. आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानणं आणि त्यामुळेच या व्यक्ती सदैव तुम्हाला आनंदी दिसतील. याचप्रमाणे या व्यक्तींची जी संतती असते, ती संतती जीवनामध्ये खूप मोठ्या पदावर जाणं किंवा संततीमुळे ह्या व्यक्तीपुढे येणं हा सुद्धा भाग येतो. त्या बाबतीमध्ये ह्या व्यक्ती भाग्यशाली असतात असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनात कुठल्याही प्रकारचं संकट आलं, तरी ते निभावण्याची ताकद यांच्यामध्ये चांगली असते. आणि त्या काळामध्ये ज्या काळात ज्यावेळेस यांच्यावरती संकट असतं, त्या काळामध्ये त्यांना आपोआपच कोणाची ना कोणाची तरी मदत लाभते आणि या व्यक्तींसाठी मार्ग सुखकर होतो. एकंदरीतच सांगायचं झालं तर सरळ मार्गी असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी थोडंसं आरोग्याच्या संदर्भात त्रासदायक होईल. तुमची कामं पेंडिंग होताना दिसतील. मात्र एप्रिल 2025 नंतरचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमची महत्त्वाची कामं, अडकलेली कामं ही पूर्ण होताना दिसतील. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या व्यक्ती विश्वासपात्र असतात. यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि ट्रान्सपरन्सी सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते. जे मनात असतं तेच बोलतात, परंतु जे काही बोललं जातं ते सुद्धा सहृदयाने बोललं जातं. चांगल्या शब्दांचा वापर केला जातो. समाजामध्ये यांची ओळखी सुद्धा भरपूर असतात. मोठ्या लोकांशी ओळखी असतात आणि त्यांच्याद्वारे सुद्धा यांची बरीचशी कामं होणारी असतात. थोडंसं यांनी जर का मेहनतीवर काम केलं, कारण ह्या ज्या व्यक्ती असतात, या अंग मेहनतीच्या बाबतीत थोड्याशा कमी ठरतात. त्याचप्रमाणे निर्णय क्षमता थोडी कमी असते, म्हणजे निर्णय घ्यायचा की नाही त्या द्विधा अवस्थेत पडतात आणि बऱ्याच वेळा निर्णय घेतलेच जात नाही.
तर त्या संदर्भात सुद्धा थोडंसं काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भात खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण त्यामुळेच आरोग्याचे त्रास होण्याची शक्यता जास्त असेल. साधारणतः लठ्ठपणाकडे यांचा कल जास्त होतो. तर मित्रांनो, हे होतं 3 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.